बाळू मामा तुम्हा सर्वांना. तर कसं आहे, मस्त मजेत. तर बसली बघा आता निवांत, उरकल्यात काम. तर आपल्या इथं आपल्या पुतण्याचं लग्न असल्यामुळं त्याचा जरा लिंबाचा कार्यक्रम केला, लिंब नेसवायचा कार्यक्रम केलेला आहे. मी ते तुम्हाला दाखवणार आहे. आवाज जरा बारीक येतोय, घासा बसल्यासारखा वाटतोय. त्याचा लिंब नेसवायचा कार्यक्रम म्हणजे त्याच्या आईच्या अंगात यल्लमाचं वारं येत असल्यामुळं तो यल्लमाचा कार्यक्रम गेल्या वर्षीच केलेला आहे. अगदी गणमाळीसारखा मोठा कार्यक्रम केलेला आहे. पण त्याचं आत्ता पुतण्याचं लग्न असल्यामुळं की त्यांचं असं असतं की वाटतं, लग्न ज्यावेळेस मुलाचं लग्न असतं त्यावेळेस त्या मुलाला ते लिंब नेसवायचा आणि नंतरच ती हळद लावायची आणि नंतरच मुलाला हळद लावायची लग्नाची. तर असं काय आहे वाटतं त्यांच्यात म्हणजे ते आपला पुतण्याचे, पण ते देवाचं आपल्याला काही माहीत नाही एवढं यल्लमाचं. तर ती आमच्या इथं म्हणजे पहिल्यांदाच कार्यक्रम झालेला आहे यल्लमाचा. तर गेल्या वर्षी चांगला मोठा कार्यक्रम झाला आहे आणि ह्या वर्षी त्याचं लग्न असल्यामुळं त्याच्या आईच्या अंगात वारं येत असल्यामुळं ते मुलाला ते तसं करावं लागतं वाटतं, लिंब नेसून हळद लावून नंतर त्याला पुढचं काही परवानगी असते करायला. तर हा कार्यक्रम तुम्हाला हा व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, कोणाला आवडलं तर बघा नक्कीच. आपलं परंपरा पद्धतीचं आहे, म्हणजे प्रत्येकच यल्लामा देवीला बरीच लोक ओळखत असतात, कोण नसताना ओळखत, मला काय माहीत नाही. पण आमच्या इथं आहेत बरेचसेच लोकांच्या अंगात वारी येते यल्लमाची. त्याच्यामुळं ते पहिल्यांदाच असं केलेलं आहे, म्हणजे ज्यावेळेस मुलाचं लग्न निघतं त्यावेळेस त्या मुलाला तसा ते लिंब नेसून हळद लावून नंतर कार्यक्रम करायचा. तर चला तुम्हाला दाखवणार आहे.